हॅलो नमस्कार, मी संकेत. तुमचं स्वागत आहे कलरलेस आर्ट अँड ब्लॉगच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आम्ही जात आहे गणपतीपुळ्याला आमच्या गावावरून, गोहागरमधून. आणि इथून जायचे दोन रस्ते आहेत. एक बोटने जायचा रस्ता आहे आणि बाय रोड जाऊ शकतो. तर बघूया आता आपण कोणत्या रस्त्याने जातो ते मला दाखवतो. आणि चला जाऊया आता. कुठे जातोय आपण? समुद्रावर. आम्ही समुद्रावर चाललेत. सकाळचे आता 7:10 झालेत आणि टाइम टेबल पण आहे, म्हणजे त्या बोटीचा वगैरे ते तुम्हाला स्क्रीनवर देईन मी. आता आपल्याला कोणती बोट भेटते ते माहिती नाही. पोचल्यावर समजेल. 1 तासाचं अंतर आहे तरी इथून, म्हणजे त्या जयगडच्या बोटेपर्यंत. गणपतीपुळे घोगरपासून फक्त 40 ते 45 किलोमीटर अंतरावरच आहे. एवढ्या जवळ असून सुद्धा मी इथे दुसऱ्यांदाच जातोय. बघा आता आपण हेदवीच्या इथे आलोय. हेदवीचं गणपती मंदिर, दशभुज लक्ष्मी गणेश इथे वरती मंदिर आहे. आता आपण नाही जाणार, नंतर आपण जाऊ एकदा. बघा आता नरवण गावात आहेत आपण आणि ही गाडी जाते एसटी. इथे रस्ता बघा केवढाच आहे, फक्त गाडी जायला एवढाच रस्ता आहे. म्हणजे एसटी पण जाते इथे रेग्युलर आणि याच गाडीने आपण जातो विरारला. तर बघा समुद्रावर आलोय आपण आणि समोर कंपन्या वगैरे पण दिसत आहेत. कोस्टल रोड, जे कोकणात बाईकवाले जातात, कोस्टल रोड हाच आहे. याच रस्त्याने जातात. म्हणजे आता आपण जातोय त्या पूर्ण गोहागर साईडने, हेदवी साईडने वगैरे येऊन गणपतीपुळ्याला जातात ना, तोच रस्ता आहे. बघा आपण आल्यावर बोट पण चालू झाले, एकदम टाइमात आले. 1 मिनिट जरी उशीर झाला असता तरी आपल्याला नसतं भेटलं. व इकडे बोटी लागल्यात मोठमोठ्या आणि आपल्याला त्या साईडला यायचं तिकडे. तुम्हाला फेरी बोटने जायचं असेल किंवा घोगर साईडला यायचं असेल तर ऑफ सीझन किंवा वीकडेजलाच या, कारण सीझनला इथे गर्दी खूप असते. तुम्हाला थोडं थांबायला लागेल. बेस्ट व्ह्यू आणि कोस्टल रोड साठी तुम्ही इथूनच जा. आता बोटीतून बाहेर पडलो आपण आणि समोरच एसटी लागली. आता या एसट्या कुठे जातात काय माहिती. हा, गणपतीपुळेच्या एसट्या आहेत. म्हणजे हाय कनेक्टिव्हिटी आहे, तुम्हाला भेटेल. आणि इकडे रिक्षा पण भेटते जायला. आपण श्री समर्थ ढाबावर थांबलेत. म्हणजे ह्याचे बोट तर सगळीकडेच दिसतील तुम्हाला रस्त्याने जाताना. तिथे बघूया आता, नाश्ता करूया. नाश्ता कसा लागतो ते तुम्हाला दाखवतो, म्हणजे सांगतो पण. आणि सध्या जास्त काही अवेलेबल नाही इथे आणि सगळे ट्रकवालेच उभे आहेत. वडापाव आलेले आहेत, फक्त मिरची आणि वडापाव आहे, बस एवढंच. आपण वडापाव खाल्ला. वडापाव तर मस्त होता आणि चाय तर त्याच्यापेक्षा चांगली होती आणि मस्त होता. 10 रुपये चहा होती. तर जाऊयात आपण विनायक टेम्पलमध्ये. जरा पुढे आलो पण, हे म्हणजे गोहागर साईडने थोडं 1 किलोमीटर पुढे आहे विनायक टेम्पलच्या. तर आता परत आपण रिटर्नमध्ये जाऊया तिकडे आणि डायरेक्ट तिकडचं दाखवतो. वा, जबरदस्त. बघा आता आपण इथे जाणार आहोत विनायक टेम्पलमध्ये, विनायक मंदिरात. आता आपण एंट्री केली गार्डनमध्ये आणि इकडे बघा जाऊया आता आतमध्ये फिरूया. आपण पहिलं पण इकडे आलो एकदा आणि गणपतीपुळ्याला जाताना चालू आहे. आणि सध्या काही गर्दी नाही एवढी. 8:30 8:30 म्हणजे 8:30-9 वाजलेत. आणि आपण पहिलं पण इकडे आलेलो या टेम्पलमध्ये. तेव्हा काही व्हिडिओ वगैरे केली नाही, कारण की आपलं यूट्यूब चॅनल पण नव्हतं. तर आज तुम्हाला हे टेम्पल, म्हणजे हे मंदिर बघायला भेटेल. आणि थोडं युनिकच आहे. कोकणातलं मंदिर असं तुम्हाला वाटेल. हे पूर्ण दगडांपासून बनवलेलं, म्हणजे चिऱ्यांपासून बनवलेलं आहे. तर दाखवतो तुम्हाला. हे झाल्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. पहिलं मंदिर बघूया. इकडे फुलं वगैरे भरपूर, पण तोडायला मनाई आहे. आणि तुळस बघा, आणि इकडे पण फुलं आहेत तिळाची वगैरे. अरे आहेत ना. आणि सकाळचं आहे म्हणून थोडं चांगलं आहे, म्हणजे सकाळचाच तुम्ही आला पाहिजे इकडे. ऊन वगैरे पण कमी असतं. आणि बघा स्वस्तिक कसा काढलाय फुलांमध्ये. हा ओम आहे इकडे. आणि असंच फिरायला वगैरे. आणि इथे मासे आहेत, ते दाखवतो. खाली पण बघा पायात चालायचं कसं बनवलंय.
जयगड जवळील काचरे गावामध्ये असलेले जय विनायक मंदिर हे 2003 मध्ये बांधले गेले असून त्याला जिंदाल गणपती म्हणूनही ओळखले जाते. मंदिरात जाऊया आता आपण. एंट्री वगैरे पण मस्त केलं एकदम. आणि हे बघा पायऱ्या पण एकदम दगडाच्या आहेत, डिझाईनवाल्या. या मंदिराची रचना पॅगोडा शैलीत केलेली असून त्याच्या छताला 3 स्तर आहेत. मंदिरात गणेशाची पितळ्याची मूर्ती बसवलेली आहे. तिला बघून तुमचं मन तर एकदम प्रसन्न होऊन जाईल. मंदिराच्या परिसरातच एक 6 फूट उंच हनुमानाची मूर्ती आहे आणि ह्या मंदिराचा परिसर तुम्हाला तर खूपच आवडेल. गणपती पोहायला घॉगर साईडने जात असाल तर नक्कीच येथे व्हिजिट करा. एकदम मस्त आहे, शांत सगळं. आणि इकडे पण काहीतरी तलाव आहे वाटतं बघा, त्याला त्याच्यावरती पण ब्रिज आहे. आणि मस्त मंदिर आहे. आणि गार्डनिंग मस्त केलं एक म्हणजे मेन म्हणजे. मंदिर आपलं बघून झालंय आणि आता आपण चाललेत गणपती पोहायला. इथून थोड्याच किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही येऊ शकता जर डायरेक्ट गणपती पोहायला येत असं रत्नागिरीवरून तर. पण थोडंसं इकडे येऊन परत तिकडे जायला लागेल मंदिराकडे तुम्हाला बाहेर जाण्यासाठी. नाहीतर इकडून गेलात तर इकडून बोटीने, पण बोटीला लाईन किती असेल त्याची गॅरंटी नाही. आता इथून गणपतीपुळे 14 किलोमीटर आहे आणि पूर्ण बीचच्या साईडने जायचं आहे आपल्याला. हो, समुद्र. आज भरपूर गर्दी आहे सगळीकडे. ट्रॅफिक पण झालंय बाहेर आणि आतमध्ये गाड्या पण भरपूर लागल्या. आतमध्ये पार्किंग असेल की नाही गॅरंटी नाही, बघूया जरी आपण जाऊ. 5 रुपये घेतलेत आपली एंट्री फी पर पर्सन. भरपूर गर्दी आहे. थोडं आज सुट्टीचा वार पण आहे त्यामुळे गर्दी भरपूर झाली इकडे. आणि ट्रॅफिक पण बघा, ट्रॅफिक म्हणजे पार्किंगला गाड्या, खालची पार्किंग पण फुल होती. आपण पेड पार्किंग मध्ये लावले, फ्री पार्किंग आहे. जाऊया आता, इथून जवळच आहे मंदिर. आता 10:30 वाजता आपण लाईन लावले. 10:30 वाजता आपण लाईन लावले. बघूया आता किती टाइम लागतो. 1-1.5 तास लागेल असं वाटतंय. आणखी गर्दी भरपूरच जास्त आहे. एक लाईन क्रॉस केली, बाहेर 5 लाईन क्रॉस केल्या म्हणजे 5-6, आणि आतमध्ये परत इकडे लाईन आहे. किती टाइम लागतो काय माहिती. आता वाजले 11:30. आपलं दर्शन झाले आणि आरती पण झाले. आता जाऊया इकडे. पाय भरपूर वाजतात म्हणून बघा इकडे कोण आहे ना, उन्हामध्ये सगळ्या सावलीतच उभेत. आणि बघा माझ्या मागे समुद्र आहे. इकडे समुद्रावर पण जाणार आहेत आपण, पण बघूया कसं आहे. ऊन वगैरे भरपूर जास्तच आहे. दर्शन पण झाले एकदम फटाफट, गर्दी जाम असल्यामुळे सावलीत जाऊया. आता थोड्या वेळा निघूया. इथे प्रसाद पण आहे, त्यासाठी बघूया किती लाईन लागते आणि तो करूनच निघूया. इथे भक्त निवासचे सगळे रेट लिहिलेत, बघू शकता. आणि इकडे ती बिल्डिंग आहे. लाईन वाढली आता जेवून झाल्यानंतर 1 वाजता. आता आपण दर्शन करून आलोय बाहेर. दर्शन आणि जेवून, दर्शनाला पण 1.5 तास लागला आणि जेवायला 1 अर्धा तास लागला आपल्याला. आणि इकडे वॉटर ऍक्टिव्हिटी बघा किती झाले बाई एवढ्या उन्हात. म्हणजे
उन्हात करायला पाहिजे, पण एवढी लोक त्यांना ऊन नाही लागत वाटतं. सगळीकडे वॉटर ऍक्टिव्हिटी चालू आहेत. आपण तर काय करणार नाही एवढ्या गरमीमध्ये आणि उन्हामध्ये. बघा, जरा सकाळचा किंवा संध्याकाळचा टाइम असता तर बरं वाटलं असतं, पण जास्तच ओव्हर ऊन आहे. आता आपण निघूया घरी जाण्यासाठी. आपलोली मार्गे जाऊया. आपलोली मार्गे घोगरला आलो, त्यासाठी नाही जाणार आहोत. तिकडून थोडं जास्त किलोमीटर पडतं आता जाणार तिकडून, पण आपल्याला बोटीसाठी तरी थांबायला लागणार नाही. 100% बोटीवर जाम असेल. दोन बोटी सोडल्याशिवाय तर तिसरी बोट भेटणारच नाही. 2-3-2.5 तास तिथेच गेले बोटीची वाट बघण्यात. तुम्हाला ही शॉर्ट ट्रिप व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.